खैरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील चांडगाव बसस्टँड ते चांडगाव गावापर्यंत डांबरीकरण रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न। आचारसंहिता तोंडावर पाहता वर्क ऑर्डर व अंदाजपत्रक विना चांडगाव डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला। दिनांक 14/3/2024 रोजी चांडगाव येथील डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन संध्याकाळी ठीक 6 वाजण्याच्या सुमारास पंचायत समितीचे माजी उपसभापती रामचंद्र सकपाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। 4 दिवसात वर्क ऑर्डर आणि अंदाजपत्रकांची पूर्तता करण्याचा सरपंच गीते यांनी हमी दिली। सदर कामाच्या ठिकाणी ठेकेदार उपस्थित नसून कामाचे फलक, वर्क ऑर्डर, अंदाजपत्रक नसताना या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असल्याचे दिसून आले। असे असले तरी माजी उपसभापती रोहा रामचंद्र सकपाळ यांनी 4 दिवसात डांबरीकरण होणार असून त्यासाठी 25 लाखाचा निधी मंजूर असल्याने हा भूमिपूजन करीत असून काम होणार असे आश्वासन दिले असल्याचे साळावकर व सुतार यांनी सांगितले। या भूमिपूजन सोहळ्यात खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मुजम्मिल अहमद गीते, उपसरपंच जुबेर अकबर धनसे, खैर खुर्द ग्रामपंचायतीचे तंटामुक्त अध्यक्ष अनिल साळावकर, सदस्या सौ अस्मिता अमित साळावकर, सौ नरगिस मुबीन बडे, ग्रामस्थ बाळाराम सुतार, प्रभाकर साळुंके, वसंत वजले, रफिक बडे, मुबीन बडे, अमित साळावकर, शंकर साळवी, महेश साळुंके, अकबर धनसे, सादिक खोत व सर्व महिला मंडळ आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत चांडगाव स्टँड ते चांडगाव गावापर्यंतचा डांबरीकरण रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या सर्वांना आजचा हा दिवस फार आपला आठवणीचा दिवस आहे की आज आपल्या रोडचा गेली अनेक वर्ष आपण ह्या रोडची कधी सुधारणा होते हे पाहत होतो, परंतु आज आपल्याला सर्वांच्या आणि मनाची इच्छा की आज आपला रोड याचं उद्घाटन होतोय आणि या भूमिपूजनाचं सर्वांना जे आपल्या पद्धतीने मान द्यायचं त्याप्रमाणे दिलेलं आहे आणि यामध्ये महिला मंडळाची फार उपस्थिती आहे, कारण त्यांना नेहमीच इकडे एक वेळा 2 वेळा चनेरला जायला लागतं, तर ह्या रस्त्याची जी अवस्था आहे त्यामुळे त्यांनी पण जास्त लक्ष दिलेलं आहे। आज या ठिकाणी आपले नेते आलेत। हा रोड ॲक्च्युली बिरवाडीपासून ते चांडगाव स्टँडपर्यंत होणार होता, परंतु साहेबांच्या ह्यानी की नाही तो होईल तेव्हा होईल, पण चांडगाव स्टँड ते चांडगाव गावापर्यंत हा रोड जाणं हे फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी निधी साहेबांनी 25 लाखाची आणली आणि त्याची वर्क ऑर्डर वगैरे सर्व करून सर्व तयार झाले। आम्ही त्यांना सांगितलं वर्क ऑर्डर आल्याशिवाय ह्या रोडचा उद्घाटन होता कामा नाही, त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यांनी सर्व कामं केलेली आहेत। आपण त्यांना एक आशीर्वाद देऊया की हा काम कसा लवकरात लवकर होईल। मी अनिल काशीनाथ साळावकर, तंटामुक्त अध्यक्ष, खुर्द ग्रामपंचायत खैरे खुर्द। आज तारीख 14/3/2024 रोजी चांडगाव ग्रामस्थ उपस्थित राहून चांडगाव मेन रस्ता ते चांडगावपर्यंत डांबरीकरण रस्त्याचे कामाचे भूमिपूजन श्रीयुत पंचायत समिती रोहा माजी सभापती रामचंद्र सकपाळ, खैरा ग्रामपंचायतीचे सरपंच मुजामिल गीते, उपसरपंच जुबेर धनसे, ज्येष्ठ नागरिक बाळाराम सुतार व सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून सकपाळ साहेब यांच्या हस्ते रोडचा भूमिपूजन करून 8 दिवसात रस्ता तयार करून देणार असे आश्वासन दिले। तंटामुक्त अध्यक्षाच्या वतीने मी सरपंच साहेबांना विचारला असता कामाची कागदपत्राची पूर्तता कशी काय आहे, इथे वर्क ऑर्डर नाही, फलक लावलेला नाही, तर हे काम केव्हा होईल असे विचारले असता सरपंच साहेबांनी सांगितले की मी ह्या 4 दिवसात तुम्हाला पूर्णपणे कागदोपत्री सगळं तयार करून देऊन 8 दिवसात कामाची सुरुवात होऊन 8 दिवसात रस्ता तुमचा पूर्णत्वात येईल असे सांगण्यात आले। आमचे तंटामुक्त अध्यक्ष व गावचे अध्यक्ष अनिल काशीनाथ साळावकर यांनी विचारणा केला, परंतु सरपंचांनी असं उत्तर दिलं की ही जी वर्क ऑर्डर आहे ही मी 4 दिवसात तुम्हाला अगदी आणून देईन। आणि त्याचबरोबर रामचंद्र महादेव सकपाळ
यांनी स्वतः हमी घेतली की तुम्ही त्याची चिंता करू नका. हा जो फंड आणलेला आहे हा फंड मी अगदी मेहनतीने आणलेला आहे आणि राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांनी विश्वास देऊन 25 लाखाची जी काही योजना आणलेली आहे ती योजना 100% आणलेली आहे. तुम्ही गाववाल्यांनी विश्वास ठेवा आणि हा पूर्ण होणार याची मी तुम्हाला खात्री देतो. त्याचबरोबर आम्ही सांगितलं की इथे कॉन्ट्रॅक्टर का ना आले. त्यांनी सांगितलं की तो बोर्ड बनवून दिलेला आहे आणि तो बोर्ड थोड्या वेळाने जर आला तर त्याचंही उद्घाटन होईल. परंतु तो बोर्ड आमचं उद्घाटन झाल्यानंतर आला आणि तो आज नाही तर उद्या तो या ठिकाणी लावण्यात येणार आहे. सुतार साहेब, हां, काल जो चांडगाव रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे समितीचे माजी उपसभापती ते सरपंच सुद्धा उपस्थित होते. हां, तर ह्या रस्त्यासाठी जो भूमिपूजनासाठी जी पाटी आणलेली होती त्यावेळी ते नव्हती आणि आता जी पाटी आणलेली आहे त्या पाटीमध्ये हा भूमिपूजन कुणाच्या हस्ते होता, त्यामध्ये कुणाकुणाला निमंत्रण होता, आमदार असो आणखी कोणत्या पदाधिकारी असतील अशी कोणी व्यक्ती तिथं त्या पार्टीमध्ये जे नाव आहे ते तिथं उपस्थित होते का? नाही, फक्त ते पार्टी आतापर्यंत लावली गेली का? नाही लावली गेली, ती आज लावणार होते. परंतु ते अमितला सांगितलं, ते अमितने हमी घेतलेली होती. अमित साळवकर. आपली भूमिपूजनच्या वेळेला त्यांनी स्वतः सांगितलं तर का कोणी आमदार वगैरे उपस्थित नव्हता. आमदार वगैरे कोणी उपस्थित नाही. आम्ही पण त्यांना सांगितलं की अनिकेत भाई येणार आहेत का. ते म्हणाले ते येणार नाही आहेत, आपल्यालाच हा उद्घाटन करून घ्यायला लागेल. महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम, रोहा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.